तर लास्ट टाइम आपण बॅक पेन सिरीज स्टार्ट केलेली, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले होते. खूप जण अटेंड नाही करू शकले. तर आज आपला समरी म्हणजे मी बॅक पेन, व्हॉट आर द कॉजेस ऑफ बॅक पेन, त्याची थोडी अगदी 10 मिनिटाची समरी मी तुम्हाला सांगेल. ओके. आणि त्यामध्ये जो कॉमन प्रॉब्लेम आहे दॅट इज लोअर क्रॉस सिंड्रोम, जो आज मी आपल्या ग्रुपवर पोस्ट केला आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. अँड 5 सिम्पल एक्सरसाइजेस मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवेल. ओके. तर त्याआधी जे पहिल्यांदा मला बघत आहेत, तर माझं अगदी शॉर्ट इंट्रोडक्शन. माय सेल्फ डॉक्टर स्नेहल श्रीखंडे आनंद. आय एम अ फिजिओथेरपिस्ट, मास्टर्स इन फिजिओथेरपी. आणि मी KM मधनं केलं आहे मास्टर्स. अँड आय एम प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट 6 years. अँड नाव आय एम कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट ॲट जीवन विकास हॉस्पिटल. मागच्या 4 वर्षापासून आहे मी तिथे. पण आता सध्या आपण म्हणजे आम्ही आता ऑनलाईन कन्सल्टेशन स्टार्ट केलं आहे बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. कोविड आउटब्रेक आता थोडं कमी झालं आहे प्रमाण, पण आम्ही आता ऑनलाईन कन्सल्टेशन स्टार्ट केलं आहे. ओके. सो मुव्हिंग फॉरवर्ड, लास्ट टाइम आपण सेशनमध्ये डिस्कस केलं होतं की व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ बॅक पेन. ओके. बॅक पेन होण्याची काय काय कारणं आहेत, तर अगदी शॉर्टमध्ये सांगते. त्यामध्ये दोन प्रकारचे बॅक पेन होतात. फर्स्ट इज अ मेकॅनिकल. मेकॅनिकल मीन्स ऑन मुवमेंट, म्हणजे जेव्हा आपण कुठली मुवमेंट करतो आणि त्यावेळेला आपल्याला बॅक पेन होत असेल, सो दॅट इज मेकॅनिकल. तर त्याचे पण n नंबर ऑफ रिझन्स आहेत. ॲक्च्युली जो एरिया आहे बॅक पेनचा, लो बॅक पेनचा एरिया जो आहे तो सेमच असतो, पण त्याचे जे कॉजेस आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर ते आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक कॉज जो असतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असतात. जसं आता खूप जण बघतात की कोणी एक्सरसाइजेस केले, समजा बॅक एक्सटेन्शन किंवा भुजंगासन केलं, त्यांना रिलीफ वाटतो आणि तोच आपल्या मित्राला सांगतो की तू हे एक्सरसाइज कर, मी एक्सरसाइज केलेत आणि मला रिलीफ मिळाला. बट समोरचा जो व्यक्ती असतो, ज्याला वेगळा प्रॉब्लेम असू शकतो, ती एक्सरसाइज केल्याने, बॅक एक्सटेन्शन किंवा भुजंगासन आपण म्हणतो, ती एक्सरसाइज केल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम वाढू शकतो, कारण त्याचं निदान वेगळं आहे, कारण वेगळं आहे. वी नीड टू डायग्नोज प्रॉब्लेम प्रॉपरली अँड अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम वी शुड डू एक्सरसाइजेस. ओके. सो आता हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय, जसं मी सांगितलं की 2 टाईपचे असतात, मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल. सो पहिल्यांदा मी तुम्हाला नॉन मेकॅनिकल सांगते, कारण ते शॉर्टमध्ये आहे. नॉन मेकॅनिकल म्हणजे जसं TB ऑफ स्पाईन असेल, त्यामुळे सुद्धा बॅक पेन होऊ शकतं. TB ऑफ स्पाईन मीन्स इट इज अ इन्फ्लामेटरी कंडिशन, ज्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. सो दॅट इज टोटली डिफरंट. आणि जे नॉन मेकॅनिकल टाईपचं पेन असतं ते आपण डिफरन्शिएट कसं करणार, कारण कसं असतं ते जे नॉन मेकॅनिकल असतं, जसं TB ऑफ स्पाईन असेल किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये बांबू स्पाईन होतं, म्हणजे पूर्ण जे आपले स्पाईन्स असतात, व्हर्टिब्रा असतात, ते फ्यूज होतात. ओके. आणि ती खूप रेअर कंडिशन आहे. तर या कंडिशनमध्ये पेन जे आहे ते परसिस्टंट राहतं, म्हणजे कंटिन्युअस राहतं. आणि जे मेकॅनिकल प्रकारचं जे पेन आहे, जे 90% कॉमन आहे अगदी पॉप्युलेशनमध्ये, ते मुवमेंट केल्यावर, म्हणजे कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण मुवमेंट करतो, सो त्यावेळेला आपल्याला ते होतं. अच्छा, मला एक सांगा, मी बरोबर दिसते आणि ॲम आय ऑडिबल टू ऑल? कोणी एक जण मला रिप्लाय करा. हो मॅडम, आहे, क्लिअर आहे. ओके, थँक्यू. तर म्यूट करा. तर मेकॅनिकल म्हणजे आपण जी मुवमेंट करतो त्यावेळेला आपल्याला दुखतं, तर दॅट इज मेकॅनिकल, विच इज व्हेरी कॉमन. 90% प्रॉब्लेम जो असतो तो मेकॅनिकल असतो. ठीक आहे. तर मेकॅनिकलमध्ये काय काय प्रॉब्लेम, तर सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आहे दॅट इज पॉश्चरल. आपण चुकीच्या पद्धतीने बसतो. आता लॉकडाऊनमध्ये सगळे लॅपटॉपवर काम करत आहेत, सो फॉल्टी पोश्चर. फॉल्टी पोश्चर आपण समजा चुकीच्या पद्धतीने बसलो तर काय होऊ शकतं, तर त्याच्यामधला जो कॉमन प्रॉब्लेम आहे दॅट इज लोअर क्रॉस सिंड्रोम, जो मी आज आपल्या ग्रुपवर शेअर केला आहे पिक्चर, ज्याच्यामध्ये आपले जे ॲबडॉमिनल मसल्स आहेत ते वीक होतात. डिटेलमध्ये आपण पुढे डिस्कस करू, विथ पिक्चर मी तुम्हाला सगळं सांगेल. सो पॉश्चरल प्रॉब्लेममुळे जो होतो सगळ्यात कॉमन बॅक पेन, फर्स्ट इज पॉश्चरल बॅक पेन अँड सेकंड इज स्लिप डिस्क. तर मी तुम्हाला शेअर करते, तर तुम्हाला समजायला खूप इझी पडेल.
ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो स्लिप डिस्कचा आहे. स्लिप डिस्कमध्ये काय होतं की दोन्ही व्हर्टिब्राच्या मध्ये अशी गादी असते. ठीक आहे, गादीचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर जे आतलं स्ट्रक्चर आहे त्याला न्यूक्लियस पल्पोजस म्हणतो आपण, जे अगदी जेल लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, जेली सारखं असतं आणि त्याच्या अराउंड असे फायबर्स असतात. ठीक आहे, हे जे असे राऊंड राऊंड दिसत आहे फायबर्स असतात. तर आपल्याला स्लिप डिस्क कशी होते, जेव्हा आपण खूप रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी करतो. रिपिटेटिव्ह म्हणजे रिपिटेटिव्ह फॉरवर्ड फ्लेक्शन समजा करतो आहे, वारंवार आपण पुढे वागतो आहे, तर काय होतं, हे जे ॲन्युलस फायब्रोसिस आहे, ठीक आहे, हे जे रिंग लाईक स्ट्रक्चर दिसत आहे त्या म्हणजे आवरण, तर ते तिथे मायक्रोटियर होत असतात. मायक्रोटियर म्हणजे अगदी बारीक बारीक तिथे इंजुरी होत असते. ठीक आहे, इथे समजा आता हा जो एक धागा आहे तो तुटतो, म्हणजे आतल्यापासून बाहेरपासून सुरुवात होते. आतला बाहेरचा जो एक धागा आहे तो तुटतो, मग बाकीचे सगळे असे तुटत तुटत जातात आणि एक मुवमेंट आपण अशी करतो की आपल्याला क्लिक असा आवाज येतो आणि हे जे आतलं न्यूक्लियस पल्पोसिस आहे, जेली लाईक सबस्टन्स, हे पूर्ण टियर झाल्यामुळे बाहेर पडतं. ठीक आहे, आणि जेव्हा हे बाहेर पडतं त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. ओके, आणि इथे बघा ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की ही डिस्क जी आहे ती बाहेर आली आहे आणि ही जी येल्लो कलरची नर्व आहे त्याला ते इरिटेट करतायत. ठीक आहे, तर बाहेर आल्यामुळे नर्वला इरिटेशन होतं आणि आपल्या पायामध्ये दुखणं येऊ शकतं, पेन येतं. सो त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. ओके, सो फर्स्ट कॉज इज स्लिप डिस्क. आता स्लिप डिस्कमध्ये पण अक्यूट, सब अक्यूट आणि क्रोनिक असे प्रकार आहेत. तर अकॉर्डिंग टू कंडिशन, म्हणजे अक्यूटमध्ये डेफिनेटली वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असतात, सब अक्यूटमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज सांगतो आणि क्रोनिकमध्ये सुद्धा वेगळे असतात. तर एकाच कंडिशनमध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असतात तर डेफिनेटली बाकीचे जे बॅक पेन आहे त्यामध्ये सुद्धा डिफरंट टाईप्सचे एक्सरसाइज असतात. सो नेक्स्ट कॉज ऑफ बॅक पेन इज कॅनल स्टेनोसिस. ठीक आहे, ज्या वेळेला स्लिप डिस्क होते आणि स्लिप डिस्क झाल्यानंतर काही महिने उलटून जातात, म्हणजे 3 महिने 4 महिने उलटल्यानंतर जी डिस्क जेव्हा बाहेर निघते, ठीक आहे, ती जी बाहेर निघते डिस्क ती वाळून जाते. ओके, ती वाळून जाते आणि वाळल्यानंतर काय होतं, ही जी कॅनल आहे, असा जो कॅनल असतो ज्याच्यामधनं हा स्पायनल, ह्या ज्या नर्व्स आपल्या जातात, तर त्यामुळे काय होतं, ही जी कॅनल आहे ती नॅरो होते. ओके, निमुळती होते आणि ती कॅनल नॅरो झाल्यामुळे पण जी आपली नर्व आहे इथे तुम्हाला ऑरेंज कलरचं कलर दिसत असेल. सो दॅट बिकॉज ऑफ दॅट नॅरोईंग ऑफ कॅनल देर इज अ इरिटेशन ऑफ नर्व. ओके, त्यामुळे सुद्धा इरिटेशन होतं, बट दॅट इज इरिव्हर्सिबल. म्हणजे आता जसं अक्यूट जर तुम्हाला स्लिप डिस्क असेल तर त्यामध्ये आपण बॅक एक्सटेन्शन सांगतो की जेणेकरून ती डिस्क आत आपण पुश करतो. ते आपण पुढच्या सिरीजमध्ये म्हणजे पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगेल, पण एक जनरल सांगते की जेव्हा क्रोनिक कंडिशन होते त्यावेळेला वेगळ्या एक्सरसाइज, म्हणजे या कंडिशनमध्ये स्टेनोसिसमध्ये आपल्याला फ्लेक्शन म्हणजे अपोजिट ऑफ भुजंगासन, एक्सटेन्शन नक्कीच नाही करायचं, कारण एक्सटेन्शन केलं तर अजून हा त्रास वाढू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, म्हणून आपलं बॅक पेन जे आहे ते परसिस्टंट राहतं. सो कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर दिस इज अ स्टेनोसिस. स्टेनोसिस म्हणजे जेव्हा स्लिप डिस्क होऊन जातं, क्रोनिक कंडिशन जी असते ती कन्वर्ट होते स्टेनोसिसमध्ये. आणि नेक्स्ट कॉज जो आहे दॅट इज फॅसेटल जॉईंट आर्थ्रोपॅथी. याच्यामध्ये हे जे आहे आपल्याला इट इज ऑब्झर्व्ड व्हेरी कॉमनली इन एल्डरली पीपल, म्हणजे ज्यांचं 40 किंवा 45 एज होतं 40 नंतर. आता तर डिजनरेशन 40 नंतरच स्टार्ट झालं आहे, लास्ट सेशनमध्ये पण मी सांगितलेलं. सो यामध्ये काय होतं की हे जे असतात जॉईंट्स, हे तर आपले झाले बॉडी ऑफ व्हर्टिब्रा. ठीक आहे, मणका हा वरचा आणि खालचा. तर याला जे कंटिन्युएशनमध्ये स्ट्रक्चर असतं, ठीक आहे, हे जे ह्याला म्हणतात स्पायनस प्रोसेस. ओके, हे असं स्पायनस प्रोसेस असतं आणि हा जो भाग आहे याला फॅसेट म्हणतात. ठीक आहे, तर ह्या दोन बॉडीच्या मध्ये असं आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणजे गादी असते. सो जसं आपलं एज होतं तसं ती गादी सुद्धा त्याचं झीज व्हायला लागतं आणि जेव्हा झीज होते तेव्हा आपले जे बोन असतात ते एकमेकांना घासल्या जातात आणि तिथे सुद्धा इन्फ्लामेशन होतं. म्हणून कधी कधी कोणाला आपल्या म्हणजे स्पाईन मधून सुद्धा कटकट असा आवाज येतो. दॅट इज बिकॉज ऑफ म्हणजे फ्रिक्शन, म्हणजे घर्षण होतं, त्यामुळे असा आवाज येतो. तर या कंडिशनमध्ये जे फॅसेटल जॉईंट आर्थ्रोपॅथी आहे हे आपल्याला MRI मध्ये लक्षात येतं. MRI मध्ये आपण डायग्नोज करू शकतो किंवा क्लिनिकली सुद्धा काही स्पेशल टेस्ट असतात फिजिओथेरपीमध्ये, त्या आम्ही म्हणजे पेशंटवर करून
कळू शकतं की व्हॉट इज द कॉज. ओके, सो यामध्ये आपल्याला फ्लेक्शन एक्सरसाइजेस द्यावे लागतात. सो लाईन ऑफ ट्रीटमेंट इज टोटली डिफरंट. ओके, सो दिस इज वन ऑफ द कॉज ऑफ बॅक पेन. नेक्स्ट इज सॅक्रोइलियाक जॉईंट, एसआय जॉईंट डिस्फंक्शन. याच्यामध्ये हा जो आहे मधला भाग याला सॅक्रम म्हणतात आणि हे जे दोन फॅन सारखे आहेत म्हणजे जे बटरफ्लायच्या पंखासारखे आहेत त्याला इलियम म्हणतात. ठीक आहे, जेव्हा हे दोन जॉईंट दोन जे बोन्स आहेत जॉईंट होतात त्याला सॅक्रोइलियाक जॉईंट म्हणतात. तर यामध्ये पेशंटला बरेच वेळा एका साईडला पेन असतं. ठीक आहे, आयदर राईट साईड बटक्सच्या जस्ट वर राईट साईड किंवा लेफ्ट साईडला पेन असतं. ठीक आहे, दॅट इज अ सॅक्रोइलियाक जॉईंट डिस्फंक्शन. याचे सुद्धा एक्सरसाइजेस वेगळे आहेत. नेक्स्ट इज शियाटिका. खूप जणांनी हे नाव ऐकलं असेल. याला सियाटिका किंवा शियाटिका असं सुद्धा म्हणतात. सो सियाटिका इज नॉट अ डायग्नोसिस, इट इज अ प्रॉब्लेम. ओके, इट इज अ प्रॉब्लेम ड्यू टू पायरिफॉर्मिस सिंड्रोम. सो व्हॉट इज इट एक्झॅक्टली? तर आपली जी शियाटिका नर्व आहे ती L4 L5 म्हणजे जो आपला लंबर व्हर्टिब्रा असतो त्याच्यातनं ज्या 3 नर्व्स निघतात तर त्या जॉईन होऊन एक मोठी नर्व तयार होते. ठीक आहे, आपल्या अंगठ्याच्या थिकनेस एवढी ती नर्व असते जी आपल्या बटक्समधून, ठीक आहे, बटक्समधून खाली पूर्ण पायापर्यंत जाते आणि गुडघ्याच्या खाली ती परत 2 ब्रांचेसमध्ये डिवाइड होते. सो याच्यामध्ये काय होतं की बटक्स रिजनमध्ये ती पायरिफॉर्मिस नावाची छोटी मसल आहे त्याच्यामधून ती ट्रॅव्हल करत असते. ओके, सो बिकॉज ऑफ पॉस्चरल पुअर पॉस्चर किंवा आपण चुकीच्या पद्धतीने बसतो त्यामुळे काय होतं की पायरिफॉर्मिस मसल ही जी छोटी मसल आहे ही टाईट होते आणि मसल टाईट झाली तर काय होणार, ती जी नर्व आहे ती कॉम्प्रेस होते, दबल्या जाते आणि त्यामुळे आपल्याला सियाटिका होतो. ऍक्च्युली सियाटिका होण्याचे भरपूर रिझन आहे. एक तर तुमचं जसं मी सांगितलं की स्लिप डिस्क आहे, दुसरा आहे स्लिप डिस्क आहे, कॅनल स्टेनोसिस आहे, फोरामिनल स्टेनोसिस आहे आणि पायरिफॉर्मिस सिंड्रोम. म्हणजे जर तुमची मसल टाईट असेल तर तुम्हाला सियाटिका होऊ शकतो. सो डायग्नोज करणं फार महत्वाचं आहे. सो नेक्स्ट इज आज तुम्हाला मी फोटो शेअर केला आहे ग्रुपवर. तर लोअर क्रॉस सिंड्रोम. व्हॉट इज लोअर क्रॉस सिंड्रोम? तर यामध्ये काय असतं की आपला जो स्पाईन आहे त्याला होल्ड करून ठेवणारे काही मसल्स असतात. सो बिकॉज ऑफ फॉल्टी पोस्चर, आपण आता चुकीच्या पद्धतीने बसतात बरेच जण लॅपटॉपवर बसून, आता सगळे लॉकडाऊनमध्ये काम करत आहेत, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभे राहणे, तर त्यामुळे काय होतं की आपल्या मसल्सवर ताण येतो. ठीक आहे, तर काही मसल्स आपले वीक होतात, ओव्हर स्ट्रेचमुळे वीक होतात किंवा फॉल्टी पोझिशनमुळे जे इम्पॉर्टंट मसल्स आहेत ते शॉर्ट होतात किंवा टाईट होतात. तर लोअर क्रॉस सिंड्रोम जो आहे हा खूपच कॉमन कॉज आहे फॉर बॅक पेन, जनरली ऑब्झर्व्ड इन यंग पीपल. तर यामध्ये काय होतं, तुमचा जो लॉर्डोसिस आहे म्हणजे जो कमरेचा जो कर्व आहे तो एक्झॅजरेटेड होतो, म्हणजे जास्त वाढतो. मी काही दिवसाआधी आपल्या ग्रुपवर पोस्ट टाकलं होतं की हाऊ टू असेस युअर पॉस्चर, हाऊ टू असेस युअर पॉस्चर. तर त्याच्यामध्ये मी एक फोटो टाकला होता आणि इन्फॉर्मेशन टाकली होती. तर त्यामध्ये असं होतं की यू हॅव टू स्टँड अगेन्स्ट वॉल आणि 6 इंचेस तुमचा पाय लांब पाहिजे भिंतीपासनं, अँड यू हॅव टू मेजर द डिस्टन्स बिटवीन युअर नेप ऑफ नेक, म्हणजे मानेचा जो कर्व आहे त्याच्यामधलं तुमचं डिस्टन्स आणि लोअर बॅकचा जो कर्व आहे त्यामधलं डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं आहे. इफ इट इज मोर दॅन 2 इंचेस मीन्स यू हॅव अ पॉस्चरल प्रॉब्लेम. आणि मी खूप जणांना सांगितलं होतं की प्लीज रिप्लाय मी, बट नो वन हॅज रिप्लाइड. ओके, तर त्यामध्ये आपल्याला कळतं की आपला पॉस्चरल प्रॉब्लेम आहे. लॉर्डोसिस जेव्हा वाढतो, कमरेचा जो कर्व आहे बाक जो जेव्हा वाढतो त्याला आपण हायपर लॉर्डोसिस किंवा अँटेरियर पेल्विक टिल्ट, म्हणजे जो मगाशी मी फोटो दाखवला आपला SI जॉईंटचा, म्हणजे जे आपले फॅन सारखे स्ट्रक्चर असतं ना, तर त्याला आपण SI जॉईंट म्हणतो. तर तो जो पेल्विक बोन आहे तो असा अँटेरियरली टिल्ट होतो, ठीक आहे, समोरच्या साईडनी. तर तो कसा, आता ह्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, आता आपण बघूया की अँटेरियर स्ट्रक्चर. अँटेरियर म्हणजे समोरचे स्ट्रक्चर जे असतात, दॅट इज अवर ॲबडॉमिनल मसल्स. तर ते आपले वीक होतात. ठीक आहे, आपण चुकीच्या पद्धतीने बसतो त्यामुळे मसल्सचं रिक्रुटमेंट होत नाही, मसल वापरल्या जात नाहीत, त्यामुळे ते कालांतराने त्याची डिस्यूज ॲट्रॉफी होते किंवा ते वीक व्हायला लागतात. ओके, सो इट इज बिकॉज ऑफ वीक ॲबडॉमिनल मसल्स. अँड आपण अपोजिट गेलो तर
वीक ग्लुटियस मॅक्झिमस मसल, म्हणजे जे आपले बटक्सचे मसल आहे, विच आर हिप एक्सटेन्सर, ठीक आहे, विच होल्ड अवर स्पाइन इन करेक्ट पोझिशन. तर हे आपले 2 मसल्स वीक असणार, तर डेफिनेटली जो आपला पेल्विक बोन आहे तो समोरच्या दिशेने टिल्ट होणार. ठीक आहे, तो कसा आता आपण बघूया. तर यामध्ये आपल्याला या सिंड्रोममध्ये टाईट इरेक्टर स्पायनी, म्हणजे जे आपले लो बॅकचे मसल्स असतात, लो बॅकचे मसल, इम्पॉर्टंट मसल जो आहे तो इरेक्टर स्पायनी, तर त्यामध्ये आपल्याला टाईटनेस मिळतं. ठीक आहे, टाईट इरेक्टर स्पायनी. आणि जे हिप फ्लेक्झर्स मसल आहे, म्हणजे अँटेरियर पार्टचा जो मसल आहे हिप फ्लेक्झर्स, विच इज कॉल्ड ॲज अ इलियोसोआस, तर त्यामध्ये टाईटनेस असतं. ठीक आहे, तर हे कसं आता ऍक्च्युली काय असतं की ऍक्च्युली आपल्याला आपला जो पेल्विस आहे तो असा सरळ असायला पाहिजे. ओके, सरळ असायला पाहिजे. पेन वर्क नाही करत. ठीक आहे, ऍक्च्युली आपला पेल्विस जो आहे ऍक्च्युली आपला जो पेल्विस आहे तो सरळ असायला पाहिजे, पण बिकॉज ऑफ दिस वीक ॲबडॉमिनल सॉरी टाईट टाईट जे मसल्स असतात त्यामुळे तो जो पेल्विस आहे तो अँटेरियरली टिल्ट होतो. ओके, अँड वी गेट बॅक पेन. तर आता ह्या कंडिशनमध्ये आपण बॅक पेन कसं कमी करू शकतो, तर त्यासाठी सिम्पल 5 एक्सरसाइज आहेत. तर जे आता लॅपटॉपवर काम करत आहेत त्यांनी नक्कीच हे एक्सरसाइज करा. ज्यांना बॅक पेन आहे बिकॉज ऑफ पॉस्चरल कंडिशन किंवा कुठल्याही प्रकारचं बॅक पेन आहे, तर हे 5 एक्सरसाइज ते करू शकतात. ओके, तर या एक्सरसाइजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे की जे टाईट स्ट्रक्चर आहेत, ठीक आहे, टाईट बॅक मसल्स आणि टाईट जे आपले इलियोसोआस म्हणजे हिप फ्लेक्झर आहे त्याला आपल्याला स्ट्रेच करणं फार गरजेचं आहे. तो फर्स्ट आय विल टेल यू स्ट्रेचिंग ऑफ दीज मसल्स अँड त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रेंथनिंग करणं फार महत्वाचं आहे. सो स्ट्रेंथनिंग ऑफ ॲबडॉमिनल अँड दिस ग्लुटियस मॅक्झिमस मसल. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट टुडेज प्रेझेंटेशन पार्ट. तर आता मी तुम्हाला एक्सरसाइजेस दाखवते. स्टॉप शेअरिंग. ओके, सो आय विल टेल यू 5 एक्सरसाइजेस, बेसिक एक्सरसाइजेस. ते कोणी पण करू शकतात. ऍक्च्युली देर आर एन नंबर ऑफ एक्सरसाइजेस, म्हणजे देर आर हंड्रेड्स ऑफ एक्सरसाइजेस. पण आता जे मी एक्सरसाइज सांगणार, किंवा याआधी पण मी जे तुम्हाला नी पेनचे एक्सरसाइज सांगितले, तर हे असे एक्सरसाइज असतात की जे कोणी पण करू शकतात. ठीक आहे, जसं मी सांगितलं की प्रत्येक कंडिशनला वेगवेगळ्या टाईपचे एक्सरसाइज असतात. तर हे एक्सरसाइज नक्कीच सगळेच करू शकतात. ज्यांना डिस्कचा प्रॉब्लेम आहे, फक्त अक्यूट कंडिशन नको डिस्कची, पण ज्यांना स्टेनोसिसचा प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे की जे जसं आपण म्हणतो की स्टेनोसिसचा प्रॉब्लेम आहे किंवा फॅसेटल जॉईंट आर्थ्रोपॅथी, तर ह्याची सुरुवात जी आहे ही नक्कीच लोअर क्रॉस सिंड्रोम जे आता आपण डिस्कस केलं इथूनच होते. ज्या वेळेला तुमचे मसल्स वीक होतात किंवा मसल्स टाईट असतात, दॅट इज द रूट कॉज. तर आपल्याला तो रूट कॉज करेक्ट करणं फार महत्वाचं आहे. ओके, सो वी विल बिगिन द प्रॅक्टिकल पार्ट. तर मी तुम्हाला आता एक्सरसाइज दाखवते. सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्ट्रेच अवर टाईट स्ट्रक्चर. ठीक आहे, तर टाईट स्ट्रक्चर मी जसं सांगितलं की आपले हिप फ्लेक्झर्स असतात. ठीक आहे, हिप फ्लेक्झर जे आहे इलियोसोआस, हिप फ्लेक्झर जो आहे इलियोसोआस तो या साईडला असतो. ठीक आहे, सो वी आर स्ट्रेचिंग द फ्रंट पार्ट ऑफ अवर हिप जॉईंट. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला आता लेफ्ट साईडचं स्ट्रेच करायचं आहे. सो हाफ निलिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. एक पाय पुढे आणि एक पाय मागे, कम स्लाइटली फॉरवर्ड यायचं आहे. सो यू गेट नाईस स्ट्रेच ओव्हर हिअर. ठीक आहे, तुम्हाला स्ट्रेच येणार आणि फर्दर स्ट्रेच साठी तुम्हाला हात वर करायचा. ठीक आहे, ओके, यू कॅन सी हात तुम्हाला दिसणार नाही, बट फॉर प्रॉपर स्ट्रेच you need to lift your hand. Okay, you will get
स्ट्रेच ओव्हर हिअर अँड होल्ड दिस पोझिशन फॉर 5 सेकंड्स. 5 सेकंड तुम्हाला ही पोझिशन होल्ड करायची आहे. 1 2 3 4 5. कम बॅक. ठीक आहे. आता मी दुसऱ्या पायाचं सांगते तुम्हाला. सो राईट लेगचं जर तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं असेल तर लेफ्ट लेग पुढे, बॅक शुड बी स्ट्रेट, कम फॉरवर्ड, फॉरवर्ड, you'll get a stretch anterior part of thigh आणि हात तुम्हाला वर करायचा. ठीक आहे. होल्ड फॉर 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. ओके अँड बॅक. ठीक आहे. हा एक्सरसाइज तुम्हाला 10 वेळा करायचा आहे. जे बिगिनर असतील ते 5 काउंट्स पण करू शकता. ग्रॅज्युअली यू कॅन इन्क्रीज टिल 10 काउंट्स. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज झोपायचं आहे. सो आता आपलं नेक्स्ट जे स्ट्रेचिंग आहे ते इरेक्टर स्पाइन म्हणजे लोअर बॅक मसल्सचं आपलं स्ट्रेचिंग आहे. त्यासाठी आपण थोडे वॉर्मअप एक्सरसाइज करणार. सो फर्स्ट आपल्याला एक एक पाय असा जवळ घ्यायचा आहे. दोन्ही हाताने जवळ घ्यायचा. ओके. 5 सेकंड होल्ड. 1 2 3 4 5 अँड बॅक. हा पाय होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 अँड बॅक. ठीक आहे. हे तुम्ही 3 वेळा करा इच साइड. सो दिस विल बी अ सॉरी फॉर इंटरप्शन. सो दिस विल बी अ वॉर्म अप. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे इरेक्टर स्पाइन म्हणजे बॅक मसलचं स्ट्रेचिंग करायचं आहे तर त्यासाठी दोन्ही पाय तुम्हाला फोल्ड करायचे आहे. आणि यामध्ये अजून एक टिप, ज्यांना नी पेन असेल ठीक आहे त्यांनी इथे होल्ड करायचं. ठीक आहे. वरून होल्ड करू नका बिकॉज इट विल कॉज द प्रेशर आणि तुमचा नी पेन वाढू शकतो. सो यू कॅन होल्ड बिलो. ठीक आहे. आणि स्ट्रेच करायचं. हे वॉर्मअप झाले तुमचे 2 3 वेळा इच साइडचे. त्यानंतर फोल्ड युअर बोथ लेग्स अँड स्ट्रेच. होल्ड दिस फॉर 5 सेकंड्स. 1 2 3 4 5 अँड रिलॅक्स. ठीक आहे. यामुळे तुमचे जे लोअर बॅक मसल्स आहेत त्याचं चांगलं स्ट्रेचिंग होणार. ओके. व्हॉट वी आर डुईंग, वी आर स्ट्रेचिंग म्हणजे आपण पहिल्यांदा स्ट्रेचिंग करतो. ओके. पहिल्यांदा आपण इलिओसोरास म्हणजे जे हिप फ्लेक्झर आहे त्याचं स्ट्रेचिंग केलं आहे आणि आता लोअर बॅक मसल्स. नेक्स्ट एक्सरसाइज स्ट्रेंथनिंग येणार. तर स्ट्रेंथनिंग मध्ये आहे ॲब्डॉमिनल मसल्स. ठीक आहे. आपले जे ॲब्डॉमिनल मसल्स आहेत त्याचे स्ट्रेंथनिंगसाठी फर्स्ट पोझिशन, लाईन दोन्ही पाय मोडायचे आहे. एक हात आपला कमरेखाली ठेवायचा आहे जो हॉलो स्पेस असतो त्याखाली आणि तुम्हाला पोट आत घ्यायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट युअर ॲब्डॉमिनल मसल्स सो दॅट युअर हँड शुड बी गेट प्रेस्ड. ठीक आहे. तुमचं पोट आत घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हात दबला गेला. ओके. अँड while doing this your buttocks will get lifted. म्हणजे थोडासा पोर्शन तो वर येणार. मी क्लोजअप दाखवते तुम्हाला कळेल. प्रेस 1, होल्ड इट फॉर 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. परत एकदा करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. वन मोर टाइम. 1 2 3 4 5. ओके. थँक्यू. तर यामध्ये 2 कंपोनेंट असतात. तुम्हाला ॲब्डॉमिनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट करायचे, पोट आत घ्यायचं आहे आणि कमरेचा भाग जो आहे तो हातावर दाबला गेला पाहिजे. दॅट इज अ पेल्विक टिल्ट. प्लीज म्यूट करा. ओके. हा आपला झाला तिसरा तर याचंच प्रोग्रेशन जे आहे ते मी सांगतो तुम्हाला. ॲब्डॉमिनल स्ट्रेंथनिंग याच्या प्रोग्रेशनसाठी दोन्ही पाय सेम पोझिशन फोल्ड करायचे आहे आणि दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट युअर ॲब्डॉमेन. पोट आत घ्यायचं आहे आणि वर यायचं आहे. होल्ड दिस पोझिशन फॉर 5 सेकंड. जे 5 सेकंड नाही होल्ड करू शकत 3 सेकंड होल्ड करा, 2 सेकंड होल्ड करा. ग्रॅज्युअली तुम्ही इन्क्रीज करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. वन मोर टाइम. कॉन्ट्रॅक्ट युअर ॲब्डॉमेन अँड कम अप. 1 2 3 4 5. ठीक आहे. हा आपला झाला 4th एक्सरसाइज. सगळे एक्सरसाइज तुम्हाला 10 वेळा करायचे आहेत. दिवसातनं 2 वेळा केले तर अतिउत्तम.
म्हणजे तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला बॅक पेनचा त्रास पुढे नको व्हायला, किंवा जे आता जसं मी सांगितलं घरी काम करत आहेत, बसून 6-6 तास काम करत आहेत, त्यांनी एक्सरसाइज नक्कीच करायला पाहिजे. आपला 5वा एक्सरसाइज आहे वी आर स्ट्रेंथनिंग अवर ग्लुटियस मॅक्सिमस. ग्लुटियस मॅक्सिमस म्हणजे जे आपले बटक्सचे मसल्स आहेत ते वीक होतात. सो त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी वी नीड अ टॉवेल. ओके, टॉवेलचा रोल करायचा आहे. टॉवेलचा रोल करायचा आहे आणि एका व्हील खाली ठेवायचा आहे, दुसरा पाय मोडायचा आहे आणि व्हीलनी तुम्हाला प्रेस करायचं आहे. प्रेस. जेव्हा तुम्ही व्हीलनी प्रेस करणार तेव्हा तुम्हाला बटक्सला कॉन्ट्रॅक्शन फील होणार. ठीक आहे. होल्ड दिस पोझिशन फॉर 5 सेकंड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मेक शुअर की जेव्हा तुम्ही हा एक्सरसाइज करत आहात त्यावेळेला तुमचा जो अपोजिट लेग आहे तो फोल्ड असायला पाहिजे. ठीक आहे. फोल्ड ह्याकरिता असायला पाहिजे की आपला लॉर्डोसिस ऑलरेडी एक्झॅजरेटेड असतो, कर्ड असतो. सो ज्या वेळेला आपण पाय फोल्ड करतो तेव्हा आपला जो लो बॅक आहे तो फ्लॅट होतो अँड देर इज अ लेस स्ट्रेस ऑन युअर बॅक. परत एकदा करू. हिल प्रेस. होल्ड फॉर 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण दुसऱ्या पायाचं करून दाखवू. अपोजिट लेग आपण फोल्ड केलाय. प्रेस. होल्ड फॉर 5 सेकंड्स. 1 2 3 4 5 अँड रिलॅक्स. ठीक आहे. तर ह्या 5 एक्सरसाइज आहेत. ह्या तुम्ही जर केल्या तर तुम्हाला जे रूट कॉज आहे कुठल्याही प्रकारचा जो बॅक पेन होता आपल्याला, जे आता तुम्हाला कारण सांगितले, तर ऍज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही हे बेसिक 5 एक्सरसाइज जरी तुम्ही बॅक पेन पासून तुमचं नक्कीच तुम्हाला रिलीफ मिळेल. थँक्यू. तर हे जे 5 एक्सरसाइज तुम्हाला सांगितले मी ते नक्की करा.